नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कुंडलवाडी जुन्या कौटुंबिक वादातून नातलगाचा खून, आरोपी अटकेत। कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे जुन्या कौटुंबिक वादातून नातलगाचा चाकूने भोगसून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री घडली। या हल्ल्यात सिद्धेश्वर सीताराम काळे राहणार कुंडलवाडी यांचा जागीच मृत्यू झाला असून वारले शिवराज पवार राहणार वाळूज तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर या संशयित आरोपीला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। घटनेची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी आदर्श अमर काळे हे कुंडलवाडी तालुका वाळवा येथील रहिवासी असून पारधी समाजातील आहेत। ते गेली 20 वर्षांपासून कुंडलवाडीत कुटुंबासह स्थायिक आहेत। त्यांच्याच नातेवाईकांमध्ये काही दिवसापासून जुन्या वादाचे वातावरण होतं। शुक्रवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री सिद्धेश्वर काळे आणि वारलेस पवार हे दोघे आदर्श काळे यांच्या घरी आले होते। घरात काही काळ सामान्य बोलणे सुरू असताना रात्री सुमारे 10:30च्या सुमारास जुन्या वादाला तोंड फुटले आणि वाद वाढत गेला। या वादातून संशयित आरोपी वारलेस पवार यांनी सिद्धेश्वर काळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर त्याने जवळ असलेल्या चाकूने सिद्धेश्वर याच्या छातीच्या उजव्या बाजूस गंभीर वार केला। या हल्ल्यामुळे सिद्धेश्वर काळे जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। कुरळ पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने धाव घेतली। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला, साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि पुरावे जमा केले। सिद्धेश्वर काळे याचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। प्राथमिक तपासात हा खून जुन्या कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित आरोपी वारले शिवराज पवार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी कुरळ पोलिसांनी न्यायालयात हजर केला आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।